पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राची शान. प्रत्येक सणाला देवाच्या नैवेद्याला आपण पुरणपोळी बनवतो. तेव्हा आता मी मापाने हे 1/2 किलो चणा डाळ घेतलेली आहे. ती डाळ आपण धुवून घेऊया. हे 1/2 किलोचं माप आहे. आता अगोदर ही मी डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतली. कुकरमध्ये आपण पुरण शिजायला टाकणार आहे. मी कुकरमध्ये 3 तांब्या जवळजवळ पाणी घेतलं आहे 1/2 किलो डाळीसाठी, कारण आपल्याला त्याच्यात कटाची आमटी पण करायची आहे. तेव्हा या गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि थोडी हळद. त्यात आता आपण ही चणा डाळ टाकून घेऊया. कुकरच्या 3 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेतली आहे. आता ही डाळ कितपत शिजवायची म्हणजे ती वाटताना सोपी जाते. आणि जास्त शिजवली तर मग ती पातळ प्रमाणात होते आणि मग पुरणपोळी लाटता येत नाही. त्यामुळे डाळीचं प्रमाण अशा प्रकारात ती शिजवायची. आता ज्या वाटीने तुम्ही डाळ घेतली त्याच वाटीने तुम्ही गूळ घ्यायचा आहे. हे डाळ आणि गुळाचं प्रमाण. जेवढी डाळ आपण ज्या वाटीने घेतो त्याच वाटीने तेवढाच गूळ घ्यायचा. म्हणजे 1 वाटी जर डाळ असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा. 2 वाटी डाळ असेल तर 2 वाटी गूळ घ्यायचा. हे पुरणपोळी करण्यासाठी प्रमाण आहे. आता ह्याच्यातलं पाणी मी एका भांड्यात काढून घेते, कारण ते आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणार आहे. तेव्हा चाळणीतनं ते गाळून घेऊया. आता मी हे डाळ आणि पाणी वेगळं केलं आहे. हे पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणार आहे. तेव्हा डाळ शिजताना पाणी किती टाकायचं, तर तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये कटाची आमटी हवी असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही डाळीमध्ये पाणी टाका. म्हणजे आमटीसाठी ते पाणी वापरता येईल. आता हे गाळून घेतलेलं पाणी आहे. मी 3 तांब्या पाणी 1/2 किलो डाळीसाठी वापरलं होतं, कारण तेवढी कटाची आमटी आम्हाला पुरेशी होईल. तुम्हाला जर जास्त आमटीचं प्रमाण हवं असेल तर तुम्ही 1/2 किलोला 4 तांबे पाणी टाकलं तरीही चालेल. आता हे पाणी आहे, याच्यामध्ये आपण ही शिजलेली जी डाळ आहे ती थोड्या प्रमाणामध्ये ही डाळ काढून या आमटीत टाकून घ्यायची. म्हणजे आमटीला घट्टपणा येतो. तेव्हा ही डाळ काढून मी आमटीत टाकते. म्हणजे काढलेल्या पाण्यामध्ये, आणि ती थोडीशी अशी मोडून घ्यायची. म्हणजे आमटीला दाटसरपणा येतो. तेव्हा ही तयारी झाली आहे कटाची आमटी करण्यासाठी. आता हे शिजलेली डाळ आपण पुरण टाकून ती मिक्स करून घेऊया, घोटून घेऊया. आता मी परत सांगते, मी ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने मी तेवढाच गूळ घेतला आहे. आता जवळजवळ आता हा गूळ वितळून ते पुरण वितळल्यानंतर पातळ होतं आणि ते घट्ट होईपर्यंत तो गूळ आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि ते पुरण तयार करून घ्यायचं आहे. तेव्हा हे तयार करण्यासाठी जवळजवळ 10 ते 12 मिनटं तरी लागतील. तेव्हा आपण हे पुरण तयार करून घेऊया. मी अगदी अचूक प्रमाणासह अगदी हे प्रमाण घेतलं तर तुमची पुरणपोळी अजिबात चुकणार नाही.
एवढं अचूक प्रमाणासह मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवते आहे. ज्या वेळेला आपण पुरण घोटणार आहे त्यावेळेला जाड भांडं घ्यायचं आहे, म्हणजे पुरण खाली चिकटणार नाही. म्हणून जाड प्रकारची कढई किंवा तुमचा कुकर जरी जाड असला तरी त्याच्यात असं पुरण घोटून घ्यायचं आहे. ही काळजी घ्यायची की पुरण खाली चिकटणार नाही. बघा, गूळ वितळल्यानंतर पुरण असं पातळ होत जातं. आता ते 10 मिनटं असंच हलवलं की ते आपोआप पुरणपोळीमध्ये जे आपण पुरण भरणार आहे त्या प्रकारचं हे पुरण घट्ट असं तयार करून घ्यायचं आहे. जर ते पुरण तुम्ही पातळ ठेवलं तर तुम्हाला पोळी लाटता येणार नाही. म्हणून ते घोटून घोटून घट्ट होईपर्यंत ते पुरण घोटायचं आहे. तेव्हा आता 10 मिनटं आपण पुरण घोटून तयार करायला लागतील. हे बघा, गूळ वितळतोय तसं ते पुरण पातळ होत चाललंय. घट्ट होईपर्यंत ते आता असंच हलवायचं आहे. त्याचा आपोआप गोळा तयार होतो. आता एक टीप म्हणजे काय, एकतर जाड भांडं घ्या आणि दुसरी टीप म्हणजे पुरण घोटताना गॅस हा मीडियम ठेवायचा. एकदम मोठ्या गॅसवरती पुरण घोटायचं नाही, नाहीतर ते खाली जळण्याची शक्यता असते. ह्या 2 महत्त्वाच्या टीप आहेत. बघू शकता गूळ वितळल्यानंतर पुरण किती पातळ होते. हे सांगणं आवश्यक का वाटलं, कारण नवशिक्या मुली जरी असल्या तरी त्यांनाही करता यायला पाहिजे, ही माहिती त्यांना पाहिजे. त्यामुळे या टिप्स दिल्या आहेत. आता हे पुरण घोटता घोटता मला एक गोष्ट आठवली. जेव्हा आपण हे पुरण जे हे गेलेलं आहे ना, म्हणजे हे सैल प्रकारचं झालं आहे, तर पुरणपोळी न करता देवाला अशा प्रकारचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो, गूळ आणि पुरण आटून. तेव्हा हाही एक प्रकारचा नैवेद्य तयार झालेला आहे. फक्त गूळ आणि डाळ आटवून घ्यायची, त्यात वेलदोडा, सुंठ, जायफळ टाकायचं आणि अशा प्रकारचा नैवेद्य देवाला गोड म्हणून दाखवतात. बऱ्याच ठिकाणी हा नैवेद्य दाखवला जातो. बऱ्याच ठिकाणी वाटीत घेऊन अशा प्रकारची ही खीर खाल्ली जाते. ते मी तुम्हाला मुद्दाम माझ्या लक्षात आलं म्हणून तुम्हाला आठवण करून सांगितलं आहे. एवढ्या पातळ प्रमाणात ठेवून ती खातात. वाटीत घ्यायचं, साजूक तूप टाकायचं, कोणी त्याच्यात दूध घालतं, साजूक तूप घेऊन घालतं आणि ती खातात. तेव्हा खाताना ती एवढ्या प्रमाणामध्ये पातळ ठेवायची आणि अशाच प्रकारचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी देवीला दाखवला जातो. ओल्या नारळाचा चव घालून सुद्धा ही खाल्ली जाते. पण जास्त दुधाचा वापर त्याच्यामध्ये केला जातो, दूध आणि तूप. पुरणात टाकण्यासाठी मी हे वेलदोडे आणि जायफळ घेतले, ते आता मी कुटून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे हे पुरण तयार करायचं आहे. पुरण जर जास्त प्रमाणात घट्ट झालं तर पोळी लाटता येत नाही आणि ते पातळही झालं तरी पोळी लाटता येत नाही. तेव्हा अशा प्रकारचं पुरण शिजलं पाहिजे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचं हे पुरण तयार करायचं आहे. ही एक टीप आहे
की तुम्ही जास्त घट्टही पुरणचा गोळा करू नका तयार आणि जास्त पातळही करू नका. पातळ पुरण झाल्याने पोळी लाटता येत नाही आणि घट्ट पुरण झाल्याने पोळी पुढे सरकत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं पुरण तयार करायचं आहे. तेव्हा आता आपलं पुरण तयार करून झालं आहे. आता आपण ते वाटून घेऊया पुरण यंत्राने. अशा प्रकारचा गोळा तयार झाला आहे. हे बघा, असा गोळा तयार करायचा आहे. आता पुरण यंत्रामध्ये हे पुरण मी वाटून घेणार आहे आणि वाटून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जायफळची पूड आणि वेलदोड्याची पूड टाकणार आहे, म्हणजे त्याचा वास छान राहतो. हे जायफळ आणि वेलदोडा पुरण वाटून झाल्यानंतर मी पुरणात टाकणार आहे. आता आपण हे पुरण यंत्रावरती पुरण वाटून घेतलं आहे. मी तुम्हाला गोळा दाखवते. अशा प्रकारचा गोळा तयार झाला पाहिजे. अशा प्रकारे हे पुरण तयार करायचं आहे. आता आपण पुरण वाटल्यानंतर त्याच्यामध्ये वेलदोडा आणि जायफळ पूड टाकून घेणार आहे, म्हणजे त्याचा वास छान राहतो. आता ते मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपलं पुरण तयार झालं आहे. मी ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे पुरणपोळी कशी तयार करायची, त्याच प्रमाणामध्ये जर तुम्ही पुरणपोळी केली तर तुमची पुरणपोळी फसणार नाही. तेच प्रमाण तुम्ही पुरणपोळी तयार करण्यासाठी वापरलं तर तुमची पुरणपोळी चांगली होईल आणि तुम्हालाही केल्याचा आनंद मिळेल. तेव्हा हेच प्रमाण वापरून तुम्ही पुरणपोळी तयार करायची. हे प्रमाण घेऊन तुम्ही जर पुरणपोळी तयार केली तर अगदी पुरणपोळी आजपर्यंत कोणी तयार केलेली नसेल, अगदी नवीन शिकणारे असतील तरी त्यांची पुरणपोळी फसणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. तेव्हा ही टिप तुम्ही फॉलो करा. आता पुरण कसं तयार करायचं हे आपण पाहिलं. आता पुरणपोळीसाठी कणिक कशी भिजवायची हे आपण पाहणार आहे. त्याच्याही टिप्स मी तुम्हाला कणिक भिजताना सांगणार आहे. हे पुरणातून काढून घेतलेलं पाणी आहे कटाची आमटी तयार करण्यासाठी. आणि आता त्याचा मसाला कसा तयार करायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता पुरणपोळीसाठी कणिक कशी भिजवायची ते आपण पाहतोय. ज्या मापाने आपण डाळ आणि गूळ घेतलं होतं त्याच मापाने आपण पीठ मोजून घेणार आहे गव्हाचं. हे झालं एक माप, म्हणजे 1 वाटी. हे 1.5 वाटी गव्हाचं पीठ याच मापाने. आणि हा अर्धी वाटी मैदा. सांगायचं म्हणजे काय की आपण जर 1 वाटी गूळ आणि डाळ घेतलं असेल तर त्याच्या डबल पीठ घेऊन ते भिजवायचं आहे. त्याच्यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा असं मिक्स करून 2 वाट्या पीठ घेऊन ते भिजवायचं आहे. आता हे पीठ मळण्यासाठी आपण पहिले परातीमध्ये पाणी टाकून घेऊया. पाण्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया. थोडंसं तेल टाकूया, साधारण 2 पोहे चमचे. शेंगदाणा तेल आहे हे, आपण भाजीला वापरतो ते. आता डाळ आणि गूळ ज्या वाटीने घेतलंय त्याच्या डबलचं पीठ, त्यापेक्षा अर्धा वाटी तुम्ही जास्त पीठ घेतलं तरीही चालू शकतं.
त्या पाण्यामध्ये मीठ आणि तेल टाकून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये पीठ टाकून कणिक भिजवायची. आता तेल आणि मीठ टाकलेलं पाणी मी हलवून घेतलं आहे. आता कणिक कशी भिजवायची ते बघा. त्या पाण्यात जास्त पाणी द्यायला लागत नाही. अशा प्रकारचा गोळा भिजवायचा आहे सई, आणि तो छान परत तेलात मळून घ्यायचा. आता बघा, थोडंसं कणकेच्या खाली आपण थोडंसं असं पाणी टाकून घेणार आहे. त्याच्यावर ही कणिक ठेवणार आहे आणि थोडंसं वरून पण टाकणार आहे. थोडं थोडंसं दाबून घेऊया. आणि मग आता त्याच्यावरती आपण ओलं कापड झाकून ठेवूया 20 मिनटं, म्हणजे ती छान मुरेल. अशा प्रकारची ही कणिक तयार झाली पाहिजे, म्हणजे पोळी छान लाटता येते. अजिबात त्याच्यात खाली पाणी वगैरे काही राहिलेलं नाही आहे. अशी ही कणिक तयार झाली पाहिजे. मस्त परत भिजवून मळून घेऊया तेल लावून. बघू शकताय तुम्ही कणिक कशी येते. हे बघा, अशी कणिक तयार झाली पाहिजे. बघा, खाली पाणी अजिबात नाही आहे. हे बघा, ते सगळं कणकेत मुरलं गेलं आहे. थोडंच पाणी टाकायचं आहे आणि ही अशी कणिक भिजवून घ्यायची. आता थोडं पीठ टाकून हा गोळा छान मळून घेऊया. वाटी तयार करून घेऊया पुरण भरण्यासाठी. याच्यात पुरणाचा गोळा टाकून घेऊया. पुरण जरा जास्तच घ्यायचं आहे, कमी नाही घ्यायचं. साधारण एवढा लाडू एवढा गोळा घ्यायचा आणि असं दाबून हे पीठ वर वर आणत जायचं आहे. गोळा खाली ढकलायचा आहे. पुरण भरल्यानंतर ते असं आत दाबून घ्यायचं आहे आणि आजूबाजूचा हा जो गोळा आहे ते पीठ असं करून अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि वरती जेवढं जास्त पीठ वाटतंय आपल्याला तसं तोडून टाकायचा तो गोळा आणि तो तिथल्या तिथेच असा दाबून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्यात पुरण भरून घ्यायचं आहे. असं पॅक करून घ्यायचं आहे. आता पीठ लावून हा गोळा आपण लाटून घेऊया. एका बाजूला मीडियम गॅसवर मी तवा तापत ठेवला आहे. तवा छान मीडियम तापल्यानंतरच पोळी त्याच्यावर टाकायची आहे. पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकून घेऊया. आणि अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटायची आहे. फक्त लाटणं असं फिरवत जायचं आहे. कारण पोळी फाटण्याची शक्यता असते. प्रथम मधल्या बाजूला लाटून नंतर आजूबाजूने लाटणं फिरवायचं आहे. नंतर मध्ये लाटणं फिरवायचं नाही. अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आणि आता आपण ते तव्यावर तूप टाकूया पहिले आणि शेकून घेऊया. पोळी एकदम खमंग शेकायची. पोळी
आजूबाजूनी आणि मध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया. साजूक तुपामध्ये छान खमंग पोळ्या भाजायच्या आहेत. गॅस मिडियम ठेवायचा आहे. पोळी खालच्या बाजूने जरा 2 मिनटं छान शेकायची आहे. वरून छान बुडबुडे आलेले दिसले, वरून असे छान बबल्स, की मग ती पोळी उलटायची. अशा प्रकारे खमंग भाजलेली पुरणपोळी तयार झाली आहे. आता आपण अशा सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेऊया. आता ही एक पुरणपोळी करण्याची एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धत मी कशी करते, 2 पुऱ्यांसारख्या 2 पुऱ्या लाटून घ्यायच्या. तुम्हाला दाखवते मी. ती पद्धत एकदम सोपी आहे, सगळ्यांना येणारी. आता ही दुसरी पद्धत दाखवते. ज्यांना गोळा भरून पोळी करता येत नाही त्यांनी अशा प्रकारची पोळी केली तरी हरकत नाही. अशा 2 छोट्या छोट्या पुऱ्यांसारखं लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं. अशा प्रकारे पुरणाचा गोळा भरून घ्यायचा आहे. अगदी काठोकाठ भरायचा छान. जेवढी आपली लाटलेली पोळी आहे खालची, बघा पुरण हाताला अजिबात चिकटत नाहीये, असं पुरण तयार करायचं असतं. आता हे भरलेल्या याच्यावर आपण ही दुसरी पोळी ठेवून घेऊया आणि ती छान दाबून घेऊया. काठाकाठाने तिला अशी ओढून ओढून अशी दाबून घ्यायची. अशा पद्धतीने अशी. आता हलक्या हाताने लाटून घ्यायचे. फक्त लाटणं त्याच्यावरती असं गोल 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 फिरवायचं आहे. जोर देऊन अजिबात लाटायची नाही. अशा प्रकारे फक्त लाटणं फिरवायचं गोल गोल. आता आजूबाजूला काठांनी पोळी लाटायची, मध्ये जास्त लाटायची नाही. एखादं असं लाटणं फिरवायचं आहे मध्ये आणि बाजूचे काठ असे लाटत लाटत आजूबाजूने सगळीकडे असे लाटत लाटत जायचे. बघा अशा पद्धतीने. आता तव्यावर शेकूया. बघा पुरण अजिबात बाहेर आलेलं नाही आहे. पोळी पण अगदी मोठी झालेली आहे. छान शेकून घेऊया तव्यावर खमंग. आजूबाजूने आणि वरून छान साजूक तूप टाकून घेऊया. छान मस्त खमंग भाजलेली आहे. छान टम्म फुगलेली पुरणपोळी बघू शकताय तुम्ही. आणि इतकी हलकी आहे, ती बघतानाच तुम्हाला कळते की ती हलकी आहे. ती एकदम हलकी हलका पापुद्रा आहे. खमंग भाजलेली पुरणपोळी खायला पण छान लागते.
मस्त साजूक तुपावरती पोळ्या मस्तपैकी शेकून घ्यायच्या. पोळी ही तोंडात टाकताच अगदी मस्त विरघळली पाहिजे. त्याचा पापुद्रा असा छान झाला पाहिजे, खमंग अशी असली पाहिजे, ती पोळी चांगली आहे. तुम्ही बघू शकता पापुद्रा किती हलका हलका आणि मऊ मऊ दिसतोय की नाही बघा. एकदम हलका हलका पापुद्रा, तोंडात पोळी टाकली की ती विरघळेल अशा प्रकारचा पापुद्रा पोळीवर दिसतोय. बघू शकता पापुद्रा किती मऊ छान आलाय. छान मस्त घरचं साजूक तूप लावून ह्या पोळ्या छान करायच्या. घरी काढलेलं साजूक तूप वापरायचं. हे साजूक तूप माझं घरीच काढलेलं आहे, तेच मी पुरणपोळ्यांना लावते. पुरणपोळ्या करतानाच्या टिप्स म्हणजे, मुख्य टिप्स मी तुम्हाला सांगते की पुरणपोळी करताना लोकवनचा गहू वापरावा, त्याच्याने पोळ्या एकदम छान येतात. तुम्ही दुसऱ्या प्रकारचा गहू जर वापरला तर पोळ्या तेवढ्या चांगल्या येत नाहीत. दुसरी टिप म्हणजे पुरणपोळी करताना त्याच्यामध्ये कणकेत थोडीशी हळद घालावी, म्हणजे त्याला छान असा पिवळेपणा येतो. पुरणपोळी ही छान शेकली गेली पाहिजे. पुरणपोळी खमंगपणा यायला पाहिजे. पुरणपोळीचा जो वरचा पापुद्रा असतो तो एकदम हलका सुंदर तोंडात टाकताच विरघळणारा असा झाला पाहिजे, तेव्हा ती पुरणपोळी उत्कृष्ट झाली असं समजावं. पुरणपोळी तोंडात टाकताच ती तोंडात अशी वितळली पाहिजे, विरघळली पाहिजे, त्याला पुरणपोळी छान झाली असं म्हणतात. पुरणपोळीचा पापुद्रा एकदम वरचा असा कुरकुरीत छान मऊ हलका असा झाला पाहिजे, म्हणजे ती उत्कृष्ट पुरणपोळी, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. गहू जर लोकवन नसेल तर पोळ्या चांगल्या येत नाहीत. मग त्याच्यामध्ये थोडासा मैदा घालावा लागतो आणि मगच त्या पोळ्या कराव्या लागतात, तरच त्या पोळ्या चांगल्या येतात. ही दुसरी टीप. हे बघा, पोळी बघून तुम्हाला कळतंय की पोळीचा पापुद्रा किती हलका आणि छान तोंडात टाकताच विरघळेल अशी ही पोळी आहे. असा हा पापुद्रा आहे त्याच्यावरचा, अशी पोळी झाली पाहिजे. तेव्हा तुम्ही बघू शकताय एकदम खमंग छान कुरकुरीत तोंडात विरघळणाऱ्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत. व्हिडिओ जरा मोठा झाला आहे, परंतु व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ जरी मोठा झाला असेल तर सांगायचं म्हणजे काय की व्हिडिओ जरी मोठा झाला असेल तरी मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कणिक भिजवण्यापासून पुरण कसं तयार करायचं, त्यापासून पोळ्या कशा तयार करायच्या. तेव्हा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरता. ही पुरणपोळी तुपाबरोबर, भरपूर तूप घालून, दुधाबरोबर, खीरबरोबर, आंब्याच्या रसाबरोबर अशा प्रकारे ही पुरणपोळी खाल्ली जाते. पापुद्रा खमंग असल्यामुळे तो उकलला जातो, खरपूस असल्यामुळे तो उकलला जातो. तेव्हा आपल्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत. खूप मेहनत घेऊन तुम्हाला
रेसिपीज शेअर केल्या जातात, तेव्हा तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. हलका हलका पापुद्रा बघा. बघा किती छान हलका आणि मस्त पापुद्रा आलाय पुरणपोळीला. एकदम मऊसूत पुरणपोळी तयार झाली आहे बघा, एकदम छान. हा जो पापुद्रा आहे ना, हा एकदम खरपूस लागतो. तुम्हाला मी तोडून दाखवला आहे. एकदम हलका आणि खरपूस आहे बघा, बघू शकता.